BA भाग 2 सेमिस्टर 4मध्ये अधिकोषण हा विषय पाहताना आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीची रचना आपण पाहू. स्ट्रक्चर ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीची संरचना ही लोकशाही स्वरूपाची आहे. आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे एक सर्वसाधारण संचालक मंडळ असते. या मंडळात प्रत्येक सदस्य राष्ट्राचा एक प्रतिनिधी आणि एक पर्यायी प्रतिनिधी असतो. ह्या संचालक मंडळाची वर्षातून किमान 2 वेळा सभा होते. महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय हे संचालक मंडळ घेते. नव्या राष्ट्रास सभासदत्व देणे, संचालकांची निवड करणे, कोटा बदलणे असे निर्णय सर्वसाधारण संचालक मंडळ घेते. दैनंदिन कारभार पाहण्यासाठी एक कार्यकारी संचालक मंडळ निवडले जाते. अशा कार्यकारी संचालक मंडळाची निवड ही सर्वसाधारण संचालक मंडळातून केली जाते. यामध्ये 21 संचालक असतात. त्यापैकी ज्यांचा कोटा जास्त असतो असे 6 संचालक नियुक्त असतात. यात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पश्चिम जर्मनी, जपान व सौदी अरब या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. उर्वरित 15 संचालकांपैकी 3 संचालक आफ्रिकेतून, 3 लॅटिन अमेरिकेतून, 5 पूर्व आशिया व पॅसिफिक राष्ट्रातून व 4 युरोपमधून निवडले जातात. कार्यकारी संचालक मंडळातून व्यवस्थापकीय संचालक मतदानाने निवडला जातो, परंतु त्याला मतदानाचा अधिकार नसतो. 1974 मध्ये एका अंतरिम समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत 22 सदस्य आहे. ही समिती आंतरराष्ट्रीय मुद्रा प्रणालीत सुधारणा करण्याविषयी कार्यकारी संचालक मंडळाला सल्ला देते. इसवी सन 1974 मध्ये आणखी एक समिती स्थापन करण्यात आली. तिला विकास समिती असे म्हणतात. ही समिती विकसनशील देशातील संसाधनांच्या स्थानांतरणाविषयी कार्यकारी संचालक मंडळाला सल्ला देते. या समितीत सुद्धा 22 सदस्य आहे. IMFची म्हणजेच आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीची संरचना पुढील प्रमाणे असते. त्यामध्ये सर्वसाधारण संचालक मंडळ असते. प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी व एक पर्यायी प्रतिनिधी. कार्यकारी संचालक मंडळ त्यात 21 सदस्य असतात. त्यात 6 नियुक्त आणि 15 निवडलेले. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक असतो. अंतरिम समिती असते, त्यात 22 सदस्य असतात. विकास समिती असते, त्यात 22 सदस्य असतात. सर्वसाधारण संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, तर कार्यकारी संचालक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स होय. इसवी सन 2015 नुसार IMFची कर्मचारी संख्या 147 देशांमधून सुमारे 2630 एवढी होती.